प्लॅटफॉर्म भाषणं देत आहेत, तिथून भाषणं देत आहेत, पण त्यांच्या कामाला लागले सर्वांचे नातेवाईक हे सर्व पक्षामध्ये आहेत. नागपूरचा वाटाघाटीचा प्रकारे मला समजण्याने त्यांना आघाडी करायचीच नव्हती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर आघाडीच्या पक्षांनी एकत्र मिळून निवडणूक जोमाने लढवावी. महाराष्ट्रात 48 पैकी जास्तीत जास्त जागा या महाआघाडीच्या यावं हीच अपेक्षा या प्रसंगी मी व्यक्त करून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राम. 70-80% खूप मोठ्या भरलेल्या आहेत. आमची विनंती एवढीच आहे की शहरामधले जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आपले काँग्रेसचे पदाधिकारी देशातली राज्यातली परिस्थिती ही आवाक्याच्या बाहेर चाललेली आहे आणि याला उत्तर फक्त लोकशाहीच्या मार्गाने देण्या इतपत आज आपल्या हातामध्ये शक्ती आहे. उद्या काही बलबुलं झालं तर नुकसान राज्याचं होणार, देशाचं होणार. आपल्याला हतबलपणे सर्व पाहण्याची वेळ येऊ शकते. हा लोकशाहीचा सर्वात मोठा धोका आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये जी महाआघाडी झालेली आहे, आपण का महाआघाडी केली? महाआघाडी असे म्हणतो की एवढे पक्ष आपण एकत्र आणले. मागच्या निवडणुकीचा आपण थोडासा आढावा घेतला तर भाजपला 30-31% मतदान आहे. 70% मतदान बीजेपीच्या विरोधात लोकांनी दिले, सेनेच्या विरोधात दिले. आणि त्यामुळे 30% मतदानवाले हे राज्य करतात, देशात राज्य करतात. आपण 70% मंडळी फक्त एकमेकाच्या विरोधात राहिलो किंवा वेगळं इलेक्शन आपण लढवलं म्हणून आपण सत्तेच्या बाहेर 30% वाले सत्तेवर आहे. अशा प्रकारची वस्तुस्थिती ही थोडक्यात बारकाईने पाहिलं तर आपल्या सर्वांना लक्षात येईल. तर मग का आपण एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये भाजप आणि सेनेला पराभूत का करू नये अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. चांगलं यश त्याच्यामध्ये मिळालं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी राहुल गांधी आणि पवार साहेबांच्या स्तरावर अंतिम झाली. तुम्ही बऱ्याचशा चर्चेमध्ये मी स्वतः होतो, त्यामुळे आम्हाला आनंद आहे की अतिशय स्मूथली झालं. आमच्याकडून सुद्धा महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मला एक ॲडव्हान्टेज मिळाला की राज्याचा प्रमुख या नात्याने माझी आणि तुमची सगळी मंडळी प्रमुख आहे, त्याची अतिशय जवळचे संबंध. त्यामुळे हा विषय सहजपणे महाराष्ट्रात मार्गी लागला आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा दोघांनी मिळूनच एकत्रित निर्णय घेतले. त्यामुळे कुठे वाद झाले. नांदेड काँग्रेसकडे, परभणी राष्ट्रवादीकडे अशी वाटप आपण उस्मानाबाद राष्ट्रवादीकडे, मराठवाड्यात 3 जागा राष्ट्रवादी, 5 जागा काँग्रेसकडे. इतर ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, जागेची वाटणी 26-22 सेकंद 26 मधल्या 22 मधून आपण जे पाहिलं बऱ्याचशा जागा आम्ही मित्र राजू शेट्टीनं 2 जागा सोडल्या. आपण शेका पक्षाची जागेची मागणी केली नाही. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीला एक जागा सोडली, रवी राणांच्या आघाडीला पुन्हा एक जागा सोडली. अशा प्रकारे बाकीच्या लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्यावर शेका पक्ष म्हणून आम्हाला लढवायचे नाही, पण आम्ही लोकसभेला आम्हाला जागा नको, विधानसभेला विचार. अशा प्रकारची एकत्रित वाटणी आम्ही लोकांनी सर्वांनी मिळून केली आणि ही महाआघाडी राज्यामध्ये स्थापन केलेली आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे महाआघाडी वर झाली, पण ती महाआघाडी खाली पण झाली नाही झाली तर मग त्याचा फायदा काहीच. आम्ही सर्वांनी एवढे पर्यंत आता एक नेट पाटणाची आत्ताच मिळवतो. अजून एकूण जागेचा प्रश्नाचा चर्चा आमची चालूच आहे. म्हणजे एवढं सहजपणे विषय किंवा कोणता सुद्धा निर्णय घेऊन एखादा विषय मार्गी लागला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जो निर्णय वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षाच्या, तिन्ही पक्षाची पुन्हा महाआघाडीनं सर्व घटकपक्षांनी एकत्र केला त्याची अंमलबजावणी खालच्या पातळीवर होणं अगत्याचं आहे. तरच आपल्याला यश मिळू शकेल. नाही तर जर आपण स्थानिक पातळीवरती जे काही आहेत विषय म्हणून नाकार विषय आहेत त्याचा विचार जर आपण थोडासा बाजूला साधून आपण विचार नाही केला, नुकसान आपल्याला. आपण जे काही परिश्रम पवार साहेबांनी केले किंवा राहुल गांधींनी केले त्या परिश्रमाला अर्थ काही राहणार नाही. त्याचं नुकसान फायदा कोणाचा होणार? आपलं नुकसान होईल तर होईल, फायदा भाजपचा होणार, शिवसेनेचा होणार. जे आम्हाला व्हायला नको पाहिजे ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे या दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. आपण मगाशी म्हणण्याची गोष्ट करी आहे की स्थानिक पातळीवर ज्यावेळेस लोकल बॉडीच्या निवडणुका होतात, महापालिका होते, जिल्हा होते, याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस कधी जुळतं काही जुळत नाही. वस्तुस्थिती ही परिस्थिती फक्त नांदेडमध्येच नाही, कदाचित ही परिस्थिती बारामती असू शकते, पुण्यात असू शकते, इकडे असू शकते. म्हणजे काही ठिकाणी राष्ट्रवादी ताकद आहे, काही ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो
बऱ्याचशा ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये कमी जास्त प्रमाण आहे ते नाकारता येणार नाही. त्याच्यामध्ये आता खरं म्हणजे हे समन्वय लोकल लेवलला झालं पाहिजे आणि सातत्याने त्या पक्षाच्या लोकांनी आपली ताकद आपण वाढवली तर शिवसेना भाजप वाढत नाही. आपण कमी पडलो तर सेना भाजप वाढत. एक गणित सूत्र जे आहे, आम्ही जर काँग्रेस वाढली नसती तर कदाचित एक छोटी चूक झाली म्हणून शिवसेनेचा आमदार आला. मागच्या दोन्ही आमदार आपले काँग्रेसमध्ये पण बसले, एकीकडे कमल बाबू आमदार होतो. मुद्दा एवढा आहे की ज्यावेळेस आपण कार्यकर्ते खालचे पुढे कमी पडतो त्यावेळेस फायदा शिवसेनेचा होतो का भाजपचा होतो. सरकार आपला असताना मी मुख्यमंत्री होतो, भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री होते, आझाद पाटील होते, विलासरावांचे आम्ही सर्व होतो. सरकार आपलं असल्यामुळे कार्यकर्ते कामं केली पाहिजे. आपण जाऊन भेटायचो, काही बोलायचो, आपले कामं होत नाही, काही राष्ट्रपतीची म्हणजे काँग्रेसची पाहिजे. सरकार आपलं असल्यामुळे कामं आपली व्हायची. आज तुम्हालाही संधी नाही, आम्हालाही संधी नाही. आणि विरोधी पक्षात तुम्ही करता, आम्ही काम करतो. आपल्या कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सरकार म्हणून ना मुंबईत काम होतंय ना दिल्लीत काम होतंय, अशा प्रकारची अवस्था आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही, जो प्रश्न होतो म्हणा, नांदेडच्या जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्य आम्ही 3 जागा सभापतीमध्ये दिल्या आणि 20 जागा आमच्याकडे असतात, 24 जागा आमच्याकडे असतात. त्या 24 मध्ये 3 सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 2 सभापती, आणि आपल्याकडे 10 जागेमध्ये 3 सभापती आपण केले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे कुठेतरी जुळावं म्हणून आपण केलं आणि केलं नसतं तर फायदा शिवसेना झाला असता. आणि ते केलं त्याच्या मागची भूमिकाच ही आहे. त्याला म्हणलो असं 10 जागा तुमच्याकडे 2 सभापती आहे का. माझं अजित पवारचं बोलणं झालं पण करून टाका, सपून टाका, काय काय सभापती गेलं काही फरक पडत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय का घेतला, हा निर्णय जर घेतला नसता तर फायदा शिवसेनेचा घेऊन बसला असता, ते व्हायचं नव्हतं म्हणून तो निर्णय घेतला. ही तडजोड बऱ्याचशा वेळेस करावी लागते. काय वेळेस म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना थोडंसं कमी जास्त करावं लागतं, मला करावं लागतं, परंतु शेवटी एक आपण राहून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. तशाच बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणीमध्ये मी पाहतो ते चांगलं काम झालं. बाबाजानी आहे, आमचे लोक आहेत, चांगलं समन्वय परभणीमध्ये. परभणीचा आपला उमेदवार विकेट झाला, चांगलं काम चाललंय, परवा माहिती घेतली, त्यामुळे विषय दोन्ही पक्षामध्ये चांगला समन्वय आहे. औरंगाबादमध्ये आहे, जालन्यामध्ये काम बरंचसं चांगलं चाललंय. पण आघाडीचा धर्म पाहत असताना बरेचसे प्रश्न येतात, ते नाकारता येत नाही. आपल्यातले प्रश्न, घरातले प्रश्न तडजोड करून कसे सोडवता येतील, शिवसेना भाजप आले तर आपण सोडू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते नको, आपलं काय होईल तर आम्ही एकदा घरापासून सोडू, शिवसेना भाजप नको. आता जे पाहिलं 5 वर्षामध्ये पुष्कळ पाहिलेलं आहे, जो अनुभव आपला प्रत्येकाने विशद केला, ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आपण पाहतो, ग्रामीण भागामध्ये शेतीवर अवलंबून असणारा मोठा वर्ग आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, दूध रस्त्यावर फेकतोय शेतकरी, अन्नधान्य फेकतोय, शेतीमधला भाव नाही, किंवा आता किंमत नाही, आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललंय. हा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात आपण म्हणतो. आणि ज्या ग्रामीण महाराष्ट्राने काँग्रेस राष्ट्रवादीला साथ दिली त्या ग्रामीण महाराष्ट्राची अवस्था आज तुमच्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये. सरकार नावाची जी गोष्ट आहे त्यांनी फक्त 5व्या घोषणा केल्या, 34,000 कोटीची कर्जमाफी जाहीर केली, प्रतिशत मात्र कुठे पैसा अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. कदाचित निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर 2 दिवस पोहोचेल की काय मला शंका आहे. त्यामुळे नोटबंदीमुळे सुद्धा व्यापार जवळपास 50% ठप्प झाल्याची भावना सर्वांच्या. त्यामुळे आपण आता या गोष्टी फक्त निवडपणे सहन करायचा, हा प्रतिकार करायचा, हा खरा प्रश्न आपल्या हातात. मला वाटतं की ही संधी जर आपण सोडली तर आपल्याला फार मोठा नुकसान हा भविष्यात सोसावं लागेल. आणि मला कल्पना अनेक लोकांच्या अनेक पक्षात संबंध असू शकतात. मला वाटतं ही वेळ आहे की संबंध थोडेसे 18 तारखेपर्यंत बाजूला ठेवून आम्ही तुम्ही म्हणून एकत्र येऊन काम केलं. मला खात्री आहे आपला विजय 100% होऊ शकतो. यामुळे एवढं काम, मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये या आपल्या दोन्ही पक्षाचा मानणारा वर्ग आहे. आपल्याकडे पाहतो की आपण कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवतो, कशा काम करतात. काही लोकांना पक्ष नसतो, ते 10 पक्ष सोडतात, त्यांना काही वाटत नाही. रोज एक नवीन पक्ष असतो, काही वाटत नाही. तुम्ही आम्ही कुठे बांधलेलो आहोत. तुमची लिस्ट आहे एका पक्षाची आहे, आमची लिस्ट एका पक्षाची आहे. मग त्या पक्षाच्या लिस्टेपोटी आपण काम करत आहोत. कधी आव्हानाला आपण विचार केला, आव्हान आलं, अंगावर घेतलं आणि अनेक वेळा आपण याच्यातून यशस्वीपणे निघालो. लोकांचा विश्वास की आता दोन्ही पक्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, ही ताकद आपली आहे आपल्याला, आणि ती ताकद वाढवता आली पाहिजे. ज्या ठिकाणी तुमची ताकद तुम्ही वाढवली पाहिजे,
त्या ठिकाणी आमची ताकद आम्ही वाढवली पाहिजे आणि दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून मला वाटतं बरंचसं काम करण्यासारखं आहे. या ठिकाणी मी पाहतो आमची शीख मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. गुरुद्वाराचा प्रश्न बघायचं मला काही लोकांना गुरुद्वारात गेलो होतो. लोगों ने मुझे बताया कि हमारा अध्यक्ष भी आजकल आपको नॉमिनेट हो रहा है. ऐसा कभी हुआ नहीं था. कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार जब थी तो गुरुद्वारे में बोर्ड जो चुनकर आता था वो बोर्ड का जो अध्यक्ष बनता था वो सर्वसम्मति से चुनाव होकर फैसला हो रहा था. आज उन्होंने कलम 111 कलम 11 कलम लगाया, हमारा पूरा अधिकार निकाल दिया और भाजपा का अध्यक्ष वहां से बैठा के आपके सर पे उठा दिया. ये क्या तरीका है? कभी अपना वक्त में मैं समझता हूँ 25-30 सालों में कभी कांग्रेस ने कभी गुरुद्वारा के धार्मिक मामलों में कभी दखल नहीं दिया. हमने दिया था तो राष्ट्रवादी ने दिया. तो सवाल ये है हर जगह पर इनका हस्तक्षेप बढ़ता है. आरएसएस एक छुपा एजेंडा चला रही है और जो एजेंडा करके कामयाबी की तौर एक मसल पावर मनी पावर जो चाहे वो बड़ा कर दे. पुलिस उनके हाथ में, यंत्रणा उनके हाथ में, गवर्नमेंट उनका है, जैसे चाहो वैसे चलाने का उनका मामला है. मैं समझता व्यक्ति से ज्यादा आज जो हो रहा है उसके ऊपर थोड़ा सा तवज्जो देने की जरूरत है, वरना हम सब से पीछे जाएंगे, नुकसान हो जाएगा. उस नुकसान को बढ़ के निकालने के लिए 5 साल देखिए एक सरकार अपनी चली गई. गलती किसी को हम दोनों मिलकर सरकार में थी, हमारे नेताओं की गलती रही जो भी किया है जिन्होंने. एक सरकार चली गई 4.5 साल में दोनों पक्ष इतने मुश्किल में आज है आप सोच नहीं सकते. एक गलती हो गई. हमारी सरकार से महाराष्ट्र जाने वाली के बचाने की बात नहीं थी. जो भी गलती हो गई अपनी सरकार चली गई, नेता रह गए जगह. हमारी तो आप लग रहेगा तो ठीक है भाई नेता है, नेता को फर्क नहीं पड़ा, पर कार्यकर्ता को जरूर फर्क पड़ा है. कार्यकर्ता का वाली कोई रहा नहीं है, उसको पूछने वाला कोई नहीं रहा है. न सरकार उनको कोई पूछती है, न दिल्ली में मुंबई में पूछने वाला रहा नहीं है. काम ही नहीं हो रहा है. सरकार नहीं रहने से पक्ष ढीला हो गया है, कार्यकर्ता ढीला हो गया है. हमारे सभी नेताओं की और सबकी परिस्थिति संघर्ष की डरने वाले हम लोग नहीं है. पर संघर्ष करते करते आज हालात जो निर्माण हुए उनके हाथ की ताकत है. हम लोगों ने सत्ता हमारे साथ 40 साल रही, तो 40 साल में हमने सत्ता का दुरुपयोग नहीं किया, किसी को तकलीफ नहीं दी, किसी को पुलिस स्टेशन में तकलीफ नहीं दी, किसी को इनकम टैक्स नोटिस भेजे नहीं, किसी को अंदर धरवाया नहीं. तो हमने बड़े दिन से काम किया. ठीक है चलो कोई पार्टी को आदमी है, विरोधी भी अगर आदमी आता है अपने पास तो तभी उसका काम करते हैं. ठीक है जरूरी काम है तो कोई बात. आज सिर्फ और सिर्फ आरएसएस का आदमी है, भाजपा का आदमी है, उसका काम हो रहा है. बाकी किसी को पूछा नहीं जा रहा है. मंत्रालय में बैठा हुआ भी आरएसएस का आदमी मंत्री के बाजू में टेबल आकर बैठता है और वो देखता है आने वाला आदमी कौन से पार्टी का आदमी है. कांग्रेस राष्ट्रवादी का 2 मिनट बाजू में रखते हैं, उसको काम करना है तो सिर्फ उनके लोग काम करना, ये शुरू हो गया है. ये हम सहन करेंगे तो अगले 5 साल में अपना अस्तित्व भी नहीं रहेगा. लेकिन आज तो कम से कम आज लोग सत्ता के साथ जाने वाले हैं, सत्ता जिसकी उसके साथ में जाने वाले बहुत से लोग हैं. क्या हम हमारा जो किरदार है, हमने जो फैसला किया है, क्या हम साथ रहेंगे तो फायदा होगा, या हम अलग अलग सोचेंगे अरे मेरे को क्या करना है, कोई आया तो मेरे को क्या फर्क बहुत पड़ेगा. कोई आया कोई गया, इससे ऐसा महारता ये मामला नहीं है. अगर गलती से कोई दूसरा आता है तो नुकसान 10 बार हो सकता है. तो सरकार अपनी राह करे. ये बात है सरकार हमारी महाराष्ट्र में आनी जरूरी है और दिल्ली में भी आना जरूरी है. इसलिए दोनों पार्टी के जो एमपीज हैं वो ज्यादा पैमाने पे हर जगह आना जरूरी है. ये आज की जरूरत है. मैं समझता हूँ हमारे नेता जो कोशिश कर रहे हैं उनको कामयाबी वो भी देखेंगे. भाई नांदेड़ में क्या हुआ, परभणी में क्या हुआ, हर जिले में जहाँ जहाँ हमारे उम्मीदवार है वहाँ के फैसले लोगों ने कैसे लिए, ये थोड़ा सा मैं समझता हूँ कि समझदारी से काम करने की आवश्यकता है. इससे ज़्यादा आपकी इस वक्त कहना तो मुनासिब नहीं समजता. म्हणून मला वाटतं की या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. आपण सर्व जाणकार आहात. आपण पाहिलं एकेकाळचे आपले शंकरराव चव्हाण साहेब असतील, पद्मश्री कदम साहेब असतील, एकेकाळचं नेतृत्व हे दूरदृष्टी असणारं नेतृत्व होतं. ग्रामीण भाग जो सुजलाम सुफलाम आहे, शहरातला पाण्याचा प्रश्न आहे, त्यावेळेच्या आमच्या सर्व या नेतृत्वाची दूरदृष्टी होती म्हणून काहीतरी चांगलं झालं. बाकीच्या जिल्ह्यामध्ये पाहतो पाणी सुद्धा रेल्वेने आणण्याची वेळ अनेक ठिकाणी येते. ही अवस्था झाली. मी म्हणत नैसर्गिक विषय जरूर असू शकतो, पण आपला जिल्हा क्या म्हणाले आपला स्वप्नूप राहिला. शेतीलाही पाणी बऱ्यापैकी मिळतं, कधी कधी मिळत नाही कारण पाणीच कमी धरणामध्ये असतं, शहराला पाणी मिळतं. आणि म्हणून आपण बऱ्याचशा इतर जिल्ह्याच्या प्रमाणे आपण थोडीशी परिस्थिती आपल्या आटोक्यात आहे, बरी आहे, लोक आपली व्यवस्थित आहेत. परंतु हे सगळंच जर विचित्र झालं, राज्यकर्ते आजचे काय फक्त पैसे कमवणे एवढाच कार्यक्रम चालू आहे. मला सांगा नांदेड जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी वाली शिल्लक आहे का? आणि सगळं आंदोलन केलं पाहिजे. आपल्या रस्त्याची अवस्था बघा, आपल्या पाण्याच्या प्रश्नाची अवस्था बघा, पीक पाण्याची अवस्था बघा, पालकमंत्र्यांचं बघा, कोणी आहे का पाहायला?
वाहतूक सार्वजनिक प्रश्न आहे, त्याची ठराविक मंडळी, त्याची ठराविक कामं, ते ठराविक कॉन्ट्रॅक्ट्स ह्याच्या पलीकडे काय होतंय असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे मला वाटतं की या गोष्टीचा जोरदारपणे मुकाबला करण्याची आज गरज आहे. आपण सर्वांनी मिळून करू तर ताकद वाढेल, आपण वेगळं जायला ताकद कमी होईल. हा त्यातला फायदा आणि नुकसानीचा भाग आहे. पण आपण सर्व समजदार त्या दृष्टिकोनाचा विचार केला पाहिजे. मला खात्री आहे की जी महाआघाडी राज्यात झालेली आहे ती महाआघाडी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी आपला सर्वांना संयुक्त प्रयत्न व्हावा. त्यामुळे राष्ट्रवादीचा हिस्सा मोठा असावा अशा प्रकारच्या अपेक्षा कार्यकर्त्यांकडून करतो. काँग्रेसच्या नेत्यांना आमच्याकडून रंगे पाटलांना आम्ही जिल्ह्यासाठी केलं. काँग्रेस पक्षाचे आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रमुख माणूस नेमला, सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या त्याही ठिकाणी नेमलेला आहे की त्यांनी जिल्ह्यात जावं आणि जिल्ह्यामध्ये जे काही थोडेफार वाद आहे, त्या ठिकाणी नगरपालिकेचे वाद आहे, जिल्हा परिषदचे वाद आहेत, लोकल काही प्रॉब्लेम आहे, वॉर्डाचे काही प्रश्न आहेत, समन्वय साधण्यात अडचणी येतात. त्यामुळे आम्ही ते काम करण्याकरता रेगे पाटील जे आपल्या परभणीचे माजी खासदार त्यांना नांदेडसाठी नेले. आता जयंत पाटलांना म्हणाल तर तुमच्याकडून सुद्धा यादी फायनल करा. माझी यादी मी त्याला पाठवून दिली आहे आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही तुमची यादी पाठवा, जेणेकरून दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पाहतील, भेटतील, कार्यकर्त्याची आपल्याशी हिरवूस सांभाळतील आणि मग त्या पद्धतीने आपल्याला पुढचं काम करता येईल. राहिला प्रश्न आपल्या सर्वांचे दैनंदिन जे 28 दिवसात इलेक्शनचा कालावधी आहे त्यासाठी आपले आमदार डी.के. सावंत आहेत, पालकमंत्री राहिलेले आहेत, थेट संपर्क सुनिश्चित करून त्यांच्याशी देऊ शकतात. काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नाही. आमचे शहर अध्यक्ष आम्हाला राजू दोन्ही माणसं उपलब्ध आहेत. मुलांना आपण सांगितलं तेवढं समजण्याचं काम की दोन्ही आमचे अध्यक्ष मी कदाचित उमेदवार नात्याने अनेक ठिकाणी मला बाहेर जावं लागलं, नांदेडचं राहील न राहील लोक सांगता येत नाही, महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये मला जायचं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्याच वेळेस उपलब्ध वगैरे सांगता येतं. पण डी.के. सावंत इथे पूर्ण वेळ आहे, आम्हाला राजूकडे पूर्ण वेळ आहे. मला वाटतं याच्या पलीकडे मला फोन करा की जेव्हा उपलब्ध अडचण येणार नाही. आणि समन्वयाच्या कामासाठी ज्यावेळेस आपली बैठक करत असेल त्यावेळेस रेगे पाटीलजी आमच्याकडून येतील. आपण जो कोणी आपला येईल सांगा त्या पद्धतीने आपल्या बैठका घेऊन जे प्रश्न असतील छोटेफार ते मागे लावण्याकरता आपण प्रयत्न करू. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे भरपूर आभार.